Good evening, students. Today we are here to learn a very important structure in English grammar. That is nothing but make it exclamatory. So, how to make it exclamatory is very important thing, or it is very wonderful things because it is very wonderful thing. Because how to make an exclamatory sentence? First of all, we have to transfer from assertive to exclamatory. When we are asked to make it assertive sentence, then we have to convert it from exclamatory to assertive. And when we are asked to make it exclamatory, then we have to transfer it from assertive to exclamatory. तर हा टॉपिक जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सर्व परीक्षेला याच्यावरती प्रश्न आले आहेत. विशेष करून हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना, प्रायमरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना किंवा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जास्त प्रश्न असतात. आणि अलीकडे आयोगाने सुद्धा अशा प्रकारचे काही प्रश्न विचारलेले आहेत. एमपीसीला किंवा काय कंबाईनच्या एक्झाम असतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या, तर सुद्धा हा प्रश्न विचारतात. आता या ठिकाणी कसा हा प्रश्न सॉल्व्ह करायचा? मेक इट एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करा. First of all, we know what is the function of exclamatory sentence. The function of exclamatory sentence is to express certain feelings, or to show wonderful situation, surprise. मग अशा वाक्याचा आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं करायचं? आपण इथे थिअरी पाहणार आहोत. या ठिकाणी थिओरेटिकली या वाक्याचा आपण कसा वापर करायचा किंवा ह्या वाक्याचा कसं वाक्य अशा प्रकारचं बनवायचं. त्यासाठी पहा, सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो एक नियम आहे पहिला. एक मेक इट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करत असताना प्रथम काय करायचं? दिलेल्या वाक्यामध्ये ए किंवा ॲन हे जर आर्टिकल आले का बघायचं. एकदम साधा सोपा नियम. जर दिलेल्या वाक्यामध्ये ए किंवा ॲन हे आर्टिकल आलं असेल तर त्या अशा वेळेस वाक्य सुरुवात आपण वाटणी करायची. एकदम साधा सोपा नियम. म्हणजे जर वाक्यामध्ये ए किंवा ॲन आर्टिकल आलं असेल तर त्या वाक्याची सुरुवात आपण वाटणी करायची. बघा, लक्ष द्या. एक ॲन असेल तर वाटणी सुरुवात करू आपण. पण वाक्यात एखाद्या वाक्यामध्ये एक किंवा ॲन असेल नाही आर्टिकल, मग अशा वेळेस काय करायचं? जर एखाद्या वाक्यामध्ये एक किंवा आर्टिकल आलं नसेल तर त्या वाक्याची सुरुवात करूया आपण हाऊ HOW. आता परत असा आणखी एक मुद्दा तयार होतो की एखाद्या वाक्यात एक किंवा ॲन असत नाही, पण त्या वाक्यामध्ये जर समजा त्या वाक्यामध्ये एक किंवा ॲन आर्टिकल आलं नाही, परंतु त्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन असं जर आपल्याला कन्स्ट्रक्शन आढळले तरी त्या वाक्याची वाटणीच करायची. काय सांगू म्हणतोय? कारण ज्यावेळेस वाक्यामध्ये एक किंवा आर्टिकल असतं तेव्हा त्यापुढे नाउन असतंच, आणि जेव्हा वाक्यामध्ये एक किंवा आर्टिकल नसतं तेव्हा त्या ठिकाणी फक्त ॲडजेक्टिव्ह असतं म्हणून नाउन सुरुवात करायचं. पण ह्याला एक्सेप्शन काय आहे? जर वाक्यात एक किंवा आर्टिकल नसतं तरी ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन अशा वाक्यात असेल, आणि जर नॉन प्लुरल रूपात असेल तर मात्र आपण एक किंवा ॲन वापरू शकत नाही. एक किंवा ॲन हे आपण सिंग्युलर नाउन साठीच आपण वापरत असतो. पण या ठिकाणी वाटते. त्यानंतर परत काय करूया आपण? साधारणपणे हे सगळं लिहून झाल्यानंतर काय करूया आपण? विशेषण लिहायचं. विशेषण लिहिल्यानंतर आपण साधारणपणे अशा वेळेस अशा वाक्याची सुरुवात कसं करायची? आपण सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक एक्सक्लेमेटरी मार्क अशा प्रकारे आपण सुरुवात करायची. यस प्लस वी प्लस एक्सक्लेमेटरी मार्क. आणि ते आपल्याला लिहायचं. तसंच काय करूया आपण? परंतु दिलेल्या वाक्यामध्ये एखाद्या वाक्याची सुरुवात आय विश ने झाली असेल, आय विश वगैरे अशा शब्दाने झाली असेल तर अशा वेळेस अशा वाक्याची सुरुवात कशाने करायची? तर आय विश हा शब्द आपण काढून टाकायचा. त्यावेळी काय करायचं? आपण ओ द्या आपण सरळ वाक्य लिहा, छोटी एक्सक्लेमेटरी मार्क द्या. किंवा काय करा? ओ द्याच्या ऐवजी उड द्या शब्द वापरा. उड द्या सरळ वाक्य लिहा आणि छोटे एक्सक्लेमेटरी मार्क द्या. किंवा काय करा? अशा वाक्याच्या ऐवजी काय करा? ई कोणतीचा वापर करा. ई कोणती वापरा, सरळ वाक्य लिहा, एक्सक्लेमेटरी मार्क. म्हणजे जर एखाद्या वाक्यामध्ये एक्सेप्शन वाक्यामध्ये आय विश अशा वाक्याची आले असेल तर त्या वाक्यामध्ये काय करायचं? ओ द्या वापरायचं, उड द्या वापरायचं. अशा प्रकारे आपण ई कोणतीचा वापर करतो. ओ द्या, उड द्या किंवा ई कोणती. त्यानंतर तसेच त्या वाक्यामध्ये असं काय शब्द आले असतील तर ते शब्द काढायचे. समजा व्हेरी,
great, really, simply, so. याचे काय शब्द आहेत ते शब्द आपण काय करतो आपण ते काढून टाकतो. एक्सिडेंटली, हायली, क्विकली, सर्टनली हे शब्द काढून टाकतो. सो असेल, सच सारखा शब्द असेल, हे शब्द जे असतात ते शब्द आपण वापरून काढून टाकतो. म्हणजे व्हेरी, ग्रेट, रिअली, इमेन्सली, सो, एक्सिडेंटली, हायली, क्विकली हे जे शब्द एवढे शब्द दिसतात ते शब्द आपण काढून टाकायचे. बघा पहिल्या नियम आपण काय पाहिला, प्रथम काय करायचं, दिलेल्या रकमेमध्ये एक वेळा एन आर्टिकल असेल तर वाटणे सुरुवात करा, एक वेळा एन आर्टिकल असेल तर हावने सुरुवात करा. त्यानंतर त्या वाक्यातलं विशेषण देऊन करता क्रियापद एक्सपेरिमेंट मार्क द्या. नंतर आयुष्याचा शब्द आला असेल अशा वाक्यात असेल तर तो काढून त्या ठिकाणी उद्याने सुरुवात करा, उद्याने सुरुवात करा किंवा एकूण सुरुवात करा. आणि व्हेरी, ग्रेट, रिअली, एक्सट्रीमली, इमेन्सली, सो, एक्सिडेंटली हे शब्द आले असतील तर ते शब्द आपण काढून टाकतो. फॉर एक्झाम्पल बघूया आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक अत्यंत सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. इट वॉज व्हेरी हॉट असं सेंटेन्स आहे. इट वॉज व्हेरी हॉट, इट वॉज व्हेरी हॉट. आता या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेनेशन सेंटेन्स तयार करायचं. आता असं सेंटेन्स आहे, आपण जर एक्सप्लेनेशन सेंटेन्स तयार करतो तर आपल्याला प्रथम दिलेलं सेंटेन्स कशामध्ये असतं तर याच्यामध्ये असतं. असर्टिव्ह सेंटेन्स असते. असर्टिव्ह आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं. आता आपल्या नियमाप्रमाणे बघा वाक्यामध्ये एक एन आर्टिकल आहे का नाही, वाक्यात क्रियापद कुठं पण आहे तिथून पण आपल्याला सुरुवात करायची असते. वाक्यात व्हेरी आहे ते शब्द आपण काढून टाकूया. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह आहे ते इथे सुरुवात करता व्हेरी शब्द आहे, एक एन असेल तर वाक्य सुरुवात करायची, एक एन असेल तर हावने. व्हेरी शब्द आल्यामुळे आपण हावने सुरुवात करूया. हावने सुरुवात केली नंतर पाठा शब्द वापरूया, हाव हॉट. नंतर करता क्रिया काय नाव आहे, इट वॉज. म्हणजे या वाक्याचं उत्तर कसं झालं आपलं, हाऊ हॉट इट वॉज. इट वॉज व्हेरी हॉट, हाऊ हॉट इट वॉज. सेकंड एक्झाम्पल तुम्ही सुरू शकता का, असं एखादा एक्झाम्पल आहे, ही इज अ व्हेरी क्लेवर बॉय. ही इज अ व्हेरी क्लेवर बॉय. आता हे सगळं वाक्य तुम्ही सोडू शकता का, ही इज अ व्हेरी क्लेवर बॉय. प्रथम या ठिकाणी पहा, ही इज व्हेरी क्लेवर बॉय. वाक्यामध्ये एक वेळा ॲन आहे म्हणून वाक्य सुरुवात आपण वाक्य करूया. त्यानंतर व्हेरी शब्द निघून जाईल. नंतर अ शब्द हॅज आहे आर्टिकल. क्लेवर हा शब्द तसंच द्या, व्हॉट अ क्लेवर बॉय. आणि परत ही इज शेवटी एक्सप्लेनेशन. म्हणजे आपण सर्वसाधारण काय करतो, आपण तिथून सरळ महाराष्ट्र एक्सप्रेशन काढतो. तिथून सरळ आपण इथे परत ती काढतो. थर्ड एक्झाम्पल असं एखादा एक्झाम्पल आहे पहा. These are very beautiful girls. समजा असं एक्झाम्पल आहे. असं एक्झाम्पल आहे पहा. These are very beautiful girls. These are very beautiful girls. आता ह्या केला आपल्याला एक्सप्लेनेशन सेंटेन्स करायचं. आता आपल्याला बघा एक वेळा एन आर्टिकल आहे का नाही, मला आपण हाऊन सुरुवात केली असती तरी पाहूया आपण. पण आणखी काय नियम आहे, जर वाक्यात ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन अशा वाक्यात असेल तर मात्र व्हॉटने सुरुवात करायची. या ठिकाणी हे ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे, घेऊन हे नाउन आलं. मग या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन अशा वाक्यात नाही, म्हणून या सुरुवात आपण कशी करूया, व्हॉट. व्हॉट नंतर वेरिया शब्द निघून जाईल. ऍडजेक्टिव्ह ब्युटिफुल आहे, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल्स. देन सबजेक्ट ॲडवर्ब दिस आर. एक्सप्लेन. आणि असा एखादा एक्झाम्पल असेल, आय विश आय वेअर अ बर्ड.
या एक्झामला हे उदाहरण घेऊन गेलेलं आहे. आय विश आय वेर गुड. असं वाक्य सुद्धा आपण हे वाक्य सुद्धा त्या पद्धतीने करतो. तर आय विश आपण काढून टाकायचं. त्यावेळी काय करायचं, ओ द्या, कॉमा द्या, पुढचं वाक्य हॅश द्या, आय विल. एक सेकंड. और काय करा, ओ द्याच्या वेळी काय करा, वुड द्याट सुद्धा वापरा. वुड द्याट आय विल. और ये सुद्धा आपण कशाला करतो, ये ई पॉइंट पण करतो. ई पॉइंट आय विल. म्हणजे जर आय विशेषणा करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी ओ द्याट वापरतो, वुड द्याट वापरतो, तर ई पॉइंट यूज करतो. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल आपण सोडू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील एक्झाम्पल तुम्ही सोडू शकता. एक्झामला वगैरे कशा प्रकारे एक्झाम्पल येतात किंवा आलेले एक्झाम्पल तुम्ही अशा प्रकारे सोडू शकता. She cooked such a good dinner. She cooked such a good dinner. D-I. She cooked such a good dinner. Or it was a very colorful and long journey. एक आपल्याला कलर टाइपचे एक्झाम लागला आहे 2017च्या घटना आहे. और I wish I had met you 10 years ago. Example. हे पण एक्झाम्पल का टाइप विचार घेऊन आला आहे. टॅक्स असिस्टंटचे म्हणतात. टॅक्स असिस्टंट बघा असा. हे दोन एक्झाम्पल तुम्ही सोडू शकता. आणखी एक एक्झाम्पल आपण तुमच्या लक्षात येईल. सॉरी अशा एक्झाम्पल परीक्षा आले आहेत ते पण पाहूया. आणि प्लेन एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतो. Socrates was a great man. आता हे जे एक्झाम्पल आपण पाहूया. She cooked such a good dinner. She cooked such a good dinner. आता या अर्थामध्ये काय आहे? दिलेल्या अर्थामध्ये ए आर्टिकल आहे, त्याशिवाय गुड शब्द आला आहे, डिनर नाउन आहे, म्हणून वाक्य सुरुवात आपण वाटून करूया. What a good dinner. What a good dinner. She असं एक्झाम्पल शेवटी ये एक्सप्लेनेशन. It was a very colorful and long journey. कलर टाइपचे करणार आहे 2017. आता हे एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन तयार करायचं. कोणत्या पद्धतीने करूया? वाक्यामध्ये एक लाईन आहे का? आहे. सुरुवात आपण वाक्य करूया. व्हाट. त्यानंतर वेरिएंट शब्द लिहून द्या. व्हाट ए कलरफुल and long journey. What a colorful and long journey it was. Should I spell the mark? I wish I had met you 10 years ago.
कुठलाही पर्याय वापरा, ओ दॅट वापरा, ओ दॅट वापरा किंवा एक कोण वापरा. समजा आपण असं ओ दॅट पर्याय निवडला, ओ दॅट कॉमा आय हॅव मेट इन 10 years ago. 10 years ago. Experiment. Last Socrates was a great philosopher. वाक्यामध्ये ए किंवा एन आर्टिकल असेल तर वाक्य सुरुवात करा. आता ग्रेट आहे, ग्रेट शब्द आपण बऱ्यापैकी असेल व्हॉट व्हेरी ग्रेट शब्द निघतो. व्हॉट ए मॅन सॉक्रेटिस वाज. तर हा पाठ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजत असेल, नक्कीच तुम्हाला समजत असेल तर लाईक आणि कमेंट करा. थँक्यू.